श्री स्वामी समर्थ. माझं नाव वर्षा चाफे. मी एक लाईफ कोच आणि EFT हीलर आहे. इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आपला 30 डे चॅलेंजचा दिवस आहे आपला 14वा. हो, 14वा. तसं तर आपले प्रत्येक दिवस वेगळं काहीतरी घेऊन येतो आपल्यासाठी, पण आपण काय घेतो त्यानुसार आहे. तर आज मी एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे. काय असेल तो विषय? उपवास. तुम्ही म्हणसाल उपवास हे काय आम्हाला माहित नाही का? काहीतरी सांगताय हो तुम्ही. उपवास म्हणजे काय? साधी गोष्ट आहे, उपाशी राहणे. हो, तुम्ही बरोबर आहात. आपण अन्नाचा उपवास करतो, चहाचा, कॉफीचा, पण कधी आपण विचाराचा उपवास केला आहे का? आपण आपल्या मनाचा उपवास करू शकतो का? यस, करूच शकतो. करायला पाहिजे ना. एकच दिवस अन्न न खाल्ल्याने शरीराला विश्रांती मिळते. जसं आपण एक दिवस नकारात्मकतेचा, निंदा, नालस्ती, मोबाईलचा, वाईट विचारांचा आपल्या मनाला किती मोठी विश्रांती मिळेल. आजचा विषय खूप खास आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. उपवास करायचा आहे तर नकारात्मक गोष्टींचा करा, नकारात्मक विचारांचा करा. माझ्याकडून काही होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्यापेक्षा सगळे पुढे गेलेत, माझ्याकडं हे नाही, माझ्याकडं ते नाही, हे सतत आपल्या डोक्यात विचार चालू असतात. आपण लक्षही देत ना, पण आपल्याला हे विचार आत्मविश्वासात परिणाम पडत असतात. मग एकच दिवस असा ठरवा, मी आज स्वतःबद्दल एकही नकारात्मक विचार करणार नाही. विचार आला तरी स्वतःला सांगणार आहे की हा विचार माझ्यासाठी नाहीये, मी प्रेमानं सोडून देते त्याला. आणि त्याऐवजी काय बोलायचंय? मी सक्षम आहे, मी शिकत आहे, मी पुढे जात आहे, मी स्वतःमध्ये सुधारणा करत आहे. लक्षात ठेवा, विचार बदलले की भावना बदलतात, भावना बदलल्या की कृती बदलते. निंदा, चहाडी यांचा उपवास कसा करायचा? खूप महत्वाची गोष्ट आहे. निंदा, चहाडी याचा उपवास कसा करायचा? आपण कधी सहज म्हणतो, तिनं असं का केली, तो असा का आहे, तिच्या घरात ते चालू आहे, त्यांच्या आयुष्यात बघ ते आहे. हे आपण बोलतो. हे आपण बोलताना विसरतो की आपण दुसऱ्याबद्दल बोलून त्या व्यक्तीची ऊर्जा आपल्या शरीरात घेऊन फिरत असतो आपण, आणि त्याच्या डोक्यावरलं जे ओझं असते आपल्या डोक्यावर ठेवतो. म्हणून एक दिवस प्रयत्न करा. कधी कोणी दुसऱ्याची निंदा चालू केली तर शांत बसा किंवा विषय बदला आणि हसून फक्त म्हणा की चला आपण काहीतरी वेगळं चांगलं बोलूया. तुम्हाला जाणवेल की मन किती हलकं होईल. कारण दुसऱ्याला खाली खेचण्यामध्ये आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा स्वतःला वर उचलण्याची ऊर्जा तयार करा. मोबाईलचा उपवास. मोबाईलचा उपवास कसा करायचा? सकाळी आपण उठल्या अगोदर व्हॉट्सअप, रील्स, यूट्यूब असे बघत आपला अर्धा तास निघून जातो, पण आपण लक्षही देत नाही. आपण कुणाचा तरी सुंदर फोटो पाहतो आणि आपण आपली तुलना त्याच्याशी करायला लागतो. हो ना? खरं आहे ना? येस. याच्याकडे सगळं आहे, माझ्याकडे काही नाही. आपण विसरतो. आपण त्याच हाईलाइट पाहत असतो आणि आपल्याला आयुष्याची तुलना त्याच्याशी करायला लागतो. म्हणून किमान 1 तास मोबाईल पासून दूर राहायचा प्रयत्न करा. सकाळी मेडिटेशन करा, पुस्तक वाचा, कुटुंबासोबत वेळ घाला किंवा स्वतःसोबत फक्त शांत वेळ घाला. कधी मोबाईल पासून दूर जाणं म्हणजे स्वतःच्या जवळ येणं. नंतर काय पुढचं? वाईट बोलणे. राग आला की आपण बोलून मोकळं होतो. तू काहीच कामाची नाहीस, तू काहीच करू शकत नाहीस, तुझं कधीच काही होणार नाही. पण एकदा शब्दाबाहेर पडले परत घेता येत नाही. म्हणून एक छोटासा नियम करा. राग आला
लगेच उत्तर देणार नाही. 10 सेकंद थांबा. एक खोल श्वास घ्या. कारण शांततेत घेतलेला निर्णय आणि रागात बोललेले शब्द खूप मोठे असतात. वाईट बोलण्याचा उपवास. आपल्याला राग आला पटकन आपण बोलून जातो. तू काहीच कामाची नाहीस, तुझ्यामुळे सगळं होतं, तुझं कधीच काही होणार नाही. पण एकदा शब्द बाहेर पडले की ते परत घेता येत नाही. म्हणून एक छोटासा नियम. राग आला तर लगेच उत्तर देणार नाही. 10 सेकंद थांबा. एक खोल श्वास घ्या आणि मग बोला. कारण शांततेत गोष्टी निर्णय खूप चांगला असतो आणि रागात बोललेल्या 1000 शब्द खूप मनाला लागतात. अजून दुसरं पुढचा उपवास कुठला आहे? कंपॅरिझन. काय असेल म्हणजे दुसऱ्याशी तुलना. ती माझ्यापेक्षा सुंदर आहे, तिच्याकडे मोठं घर आहे, ती माझ्यापेक्षा यशस्वी आहे. पण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुमचं जे आयुष्य आहे कदाचित दुसऱ्याचं आयुष्य, कदाचित तुमचं आयुष्य आणि दुसऱ्याचं आयुष्य वेगळं. मग असंच एकमेकाशी तुलना करणार का? अहो, जसं रामाची आणि रावणाची रास एकच होती, पण त्यांचे जे आचरण होते वेगवेगळे होते. त्याच पद्धतीनं प्रत्येक माणसाची रास नाव एकच असू शकतं, पण त्याचे कार्य वेगवेगळे असतात. म्हणून कुणाशीही तुलना करणं सोडून द्यायचं आहे. कालच्या स्वतःशी मी आज थोडी चांगली झाली. कालपेक्षा मी आज एक नवीन पाऊल उचललं आहे. घेतलं आहे का? बस हीच खरी स्पर्धा आहे. जुन्या दुःखाचा, मनात साठलेल्या रागाचा, कोणीतरी आपल्याला दुखवलं, चुकीचं बोललं, कोणीतरी आपली किंमत केली नाही, आपण ते वर्षानुवर्ष मनात ठेवतो. एकच प्रश्न स्वतःला विचारा, ज्याने मला दुखवलंय त्यासाठी मी अजूनही माझं मन का दुखवत आहे? माफ करायला शिका. माफ करणं म्हणजे त्या व्यक्तीने केलेली ही गोष्ट योग्य होती असं नाही, असं मानणं नाही. तर फॉरगिव्हनेस म्हणजे जे आपण ओझं घेऊन हिंडतो ते सोडून टाकणार. जे झालं ते झालं, मी ते ओझं सोडून टाकत आहे. मी स्वतःला जुन्या वेदनांमधून मुक्त करत आहे. पुढचं काय आहे उपवास आपला? मी ओझं घेऊन पुढे जाणार नाही. मी यातून खूप काही शिकले किंवा शिकलो आणि स्वतःला मुक्त करायचंय त्याच्यामध्ये. आपला पुढचा उपवास आहे स्वतःला कमी समजण्याचा. सगळ्यात महत्वाचा आहे हा तर उपवास आपल्या आयुष्यामध्ये. मी सुंदर नाही, मी हुशार नाही, माझ्यात क्षमता नाही, माझं वय झालंय, माझ्यानं काहीच होणार नाही. तुमचं आयुष्य संपलेलं नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नवीन सुरुवात करण्याची संधी आपल्याकडे आहे. तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे जायचं ठरवले हे महत्वाचं आहे. आज छोटंसं चॅलेंज मित्रांनो, एक छोटंसं चॅलेंज देते. आज फक्त 24 तासासाठी नकारात्मक विचार, निंदा, नालस्ती, गरज नसतानाही मोबाईलवर जास्त वापरणे, वाईट शब्द, तुलना नाही, जुन्या गोष्टी नाही, राग नाही, स्वतःला कमी लेखन नाही. त्याऐवजी आज स्वतःशी प्रेमानं बोलायचे, कृतज्ञता व्यक्त करायची, एक चांगला विचार करायचा, शांत बसा आणि मनापासून कोणाला तरी हसून भेटा. शेवटचा संदेश, उपवास म्हणजे पोट रिकामा ठेवणं नाही. कधी कधी मनातील नकारात्मक विचार ह्यांना रिकामा करणं हा खूप सुंदर उपवास आहे. करून तर बघा. आपण शरीराला शुद्ध करण्यासाठी उपवास करतो, तसंही आपल्या मनाला शुद्ध करण्यासाठी हा उपवास करा. वाईट शब्दांचा उपवास करा, वाईट विचारांचा उपवास करा, तुलनेचा उपवास करा, मोबाईलचा उपवास करा आणि स्वतःला कमी समजण्याचा उपवास करा. कदाचित बघा, काही मोठं बदल एकाच दिवसात होणार नाही, पण एक तुमच्या मनात एक सुंदर बदल होणार. आणि लक्षात ठेवा, जे आपण मनात भरतो तेच आपल्या आयुष्यात दिसायला लागतं. म्हणून मनात
प्रेम भरा, विश्वास भरा, कृतज्ञता भरा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. वर्षा, तुम्ही पाहतात इन्स्पायर विथ वर्षा युट्यूब चॅनल. कमेंट करा. तुमचा एक छोटासा निर्णय, एक छोटासा उपवास तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडतो. स्वतःला महत्त्व द्या, स्वतःला इन्स्पायर करा. धन्यवाद. परत भेटूया आपण अशाच मोटिवेशनल अगदी सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.